महाराष्ट्रात औरंगजेबाच्या नावाने दंगल ही गंभीर बाब. सुधीर मुनगंटीवार. ती घटना दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने ज्या भूमीचा कण आणि कण पवित्र झाला, तिथे औरंगजेबाच्या नावाने दंगल घडत असेल तर ही गंभीर बाब आहे. सरकार यात गंभीरतेने लक्ष देईल. याची सखोल चौकशी होत आहे. यात पाकिस्तानचा काही हात आहे का, याची देखील चौकशी होत आहे. पिकांचे सध्या नंदुरबार जिल्ह्याचे तापमान दुर्दैवी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने ज्या भूमीचा कण आणि कण पवित्र झाला, तिथं औरंगजेबाच्या नावाने जर दंगल घडवल्या जात असेल तर निश्चितपणे ही गंभीर बाब आहे. आणि शासन सुद्धा गंभीरतेने या सर्व बदमाशीकडे, आतंकाकडे लक्ष देईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. गट रचून केलेला कालचा हल्ला होता. दादागिरीचे दगड, पेट्रोल बॉम्ब, बाईक तिथे जाळल्या गेल्या. ज्या ठिकाणी सुरुवातीला बाईक उभे राहत नाही, निवेदन मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी होतच आहे. याच्या संदर्भात पाकिस्तानचा इथं हात आहे का, काही लोकांशी पाकिस्तानशी काही नातं आहे का, की शरीर भारताचं आहे आणि मेंदू मात्र पाकिस्तानने हॅक केला आहे, या सर्वांच्या चौकशा तर होतील ना. अरे पुलिस है, पुलिस के भी हाथ लंबे होते हैं आणि मग पश्चाताप करतील की आपण क्षणिक औरंगजेबाच्या जय जयकारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जे पाप केलं त्या पापाचे निश्चितपणे गडे भरतील. विरोधक म्हणतात की हे जाणीवपूर्वक केले जाते, सरकार मुद्दाम सगळ्या गोष्टी लपवत आहे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ही धमक नाही की ती तिथून औरंगजेबाची कबर हटवण्याची. नाही, मग त्यांनी एक मागणीपत्र द्यावं ना. ते मागणीपत्र तर देत नाही, त्यांनी द्यावं मागणीपत्र. ज्या पद्धतीने हे सगळे आरोप केले गेलेले आहेत, यात सभागृहात देखील बरेच खडाजंगी झाली. यावरून सभागृहात हा मुद्दा आलेला आहे, पण पुढे त्यावर काही तोडगा निघताना दिसत नाही. सांगितलं, निवेदन केलं, कडक कारवाई करण्याचा विषय सांगितलं आहे. आणि औरंगजेबाच्या थडग्याबद्दल जर तुम्ही म्हणत असाल तर त्यावरही माननीय देवेंद्रजीची अतिशय स्पष्ट भूमिका आहे.